इचलकरंजी महानगरपालिकेच्या विशेष पथकामार्फत शहरातील 3 विक्रेत्यांच्याकडून चायनीज मांजा, सिंथेटिक नायलॉन धागा जप्तीची कारवाई. माननीय राष्ट्रीय हरित लवाद न्यायाधिकार दिल्ली येथे दाखल मूळ याचिका क्रमांक 384/2016 आणि 442/2016 च्या अनुषंगाने माननीय राष्ट्रीय हरित न्यायाधिकार यांनी पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारे सिंथेटिक मांजा, नायलॉन धागा आणि इतर तत्सम सिंथेटिक धागे याचे उत्पन्न, विक्री, साठवणूक, खरेदी आणि वापर करण्यास मनाई करण्याबाबत दिनांक 11/7/2017 रोजी आदेश दिले आहेत. सदर आदेशाच्या कार्यपालनाबाबत माननीय मुख्य सचिव महोदयांनी दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजीच्या पत्रान्वये निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांनी या कामी विशेष पथक स्थापन करून शहरातील विविध ठिकाणी भेट देऊन नायलॉन मांजा, सिंथेटिक धागा अशा वस्तूंची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार आज शुक्रवारी दिनांक 17 जानेवारी रोजी शहरातील ए झोनमध्ये मुख्य स्वच्छता निरीक्षक रफिक पेंढारी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपासणी केली असता कोहिनूर सायकल कंपनी झेंडा चौक, पटवेघर प्लास्टिक आणि जनरल स्टोअर झेंडा चौक आणि सैफ अली पतंग सेंटर लायकर गल्ली या विक्रेत्यांच्या दुकानात नायलॉन मांजा आढळून आल्याने सदर साहित्य जप्त करण्यात आल्याने सदर विक्रेत्यांना महानगरपालिका पथकाकडून यापुढे नायलॉन मांजा अथवा सिंथेटिक धागा अशा वस्तू आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्याबाबतच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. आजच्या कारवाईमध्ये स्वच्छता निरीक्षक सचिन भुते, प्रभारी स्वच्छता निरीक्षक ओंकार शेट्टे, हर्षद कांबळे आणि ओंकार पोवार यांचा सहभाग होता. हिरकणी न्यूज करिता कार्यकारी संपादिका डॉक्टर संगीता हुग्गे, इचलकरंजी. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.